हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आम्ही काल पिशवीला आलेलो आणि आता वाजले 7, सगळ्यांचं आवरले, चाललोय पंढरीच्या वारीला. आजीची वारी आईनी पप्पा दरवर्षी जात होते, पण यावर्षी आता सगळेच चाललोय. पिंकीताई, आत्या, परकनाईचे आत्या आले आणि सगळेच मिळून आता वारीला चाललोय. तर वारीचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते. व्हिडिओ पूर्ण पहा, स्टे ट्यून. कृष्ण हरी जय जय राम, कृष्ण हरी जय जय राम. आलोय नाटुलीच्या मावशीच्या घरला, सगळ्यांसाठी चहा केलाय तिनं. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ तुझी आवडता मूर्ती माझ्या जीवेची विश्रांती. नेमन माझे गुरु राया महाराज दत्तात्रया. तुळशी माळा काशे पितांबर तुका म्हणे माझे सर्व सुख ना विसावा. कुठे कुठे शोधू जीवाला विसावा. पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा. आता आम्ही आलो बिऊरमध्ये नाथाचं दर्शन घ्यायला आणि आबाळ आले पण पाऊस नाहीये, वातावरण छान झालंय. इकडे विठ्ठलाचं मंदिर आहे, इकडे भैरवनाथांचं मंदिर आहे आणि मेन मंदिर इकडं आहे नाथांचं. बिऊरला डीएड झाल्यानंतर बिऊरला आमचं इंटर्नशिप होतं, बिऊरमध्येच होतं. तर हे मंदिर बिऊरमध्येच आहे. बरेच वेळ आम्ही आलेलो आणि लग्नानंतर आज पहिल्यांदा आलोय. छान दर्शन झालं. आता आम्ही आले औंधमध्ये आणि यमाई मंदिर आहे आणि छान धुकं पसरले, क्लायमेट छान झाले. क्लायमेट एक नंबर. एवढं धुकं आहे, काहीच खाली डोंगर पण दिसत नाही. छान वातावरण. ते पन्हाळ्याला आल्यावर कसं वाटत तसं वाटायला लागले. छान आहे मंदिर. मी आता आले गोंदवलेकर महाराजांच्या मठात. औंधमध्ये पाऊस जास्त होता पण इकडे अजिबात पाऊस नाही आहे आणि भक्त निवास वगैरे छान आहे मंदिर. वरती दाखवते दर्शनाला रांगी भक्त निवासच किती आहेत बघ की. ते प्रशस्त आहे मंदिर. रांगेत उभा आहे. सव्वा 12 झाले, आरती वगैरे झाले आणि प्रसाद सुरू झालाय. मग आता इथं गोंदवल्यात आम्ही प्रसाद घेणार आहे. दर्शन घेतलंय मी, प्रसाद वगैरे झालाय आणि आता खाल्लंय पुढं. आता शिखर शिंगणापूरला जाणार आहे. आम्ही आल्या आता शिखर शिंगणापूरला. थोडासा पाऊस सुरू झालाय. रक्षा मामा मला पण माहित नव्हतं. गिरनारच्या
उंचावर आहे ना का मंदिर. आजींचं वय, आजी आमच्यावर आलेत 85 वर्ष वय आहे आणि आम्ही सगळी मागं मागाने आजी एकट्या पुढे पळत पळत चाललो आणि आम्हाला म्हणाल मागं काय करायलाय. काय आम्ही हळूहळू पायऱ्या चढाले. शिकवलं आजी आता कसं चढायचं. अगं बरं झाले आजी. आजी आम्हाला दमायला होते हो. हे बघा ती आजीची एनर्जी बघ. आजी हळू चला. आजी एवढी एनर्जी नाही आहे. नाही खरंच नाही. आजी आमची दमतच नाही. शिंगणापूरमध्ये आम्ही मुखदर्शन घेतलंय कारण गर्दी खूप होती आणि आता पालखीचं दर्शन घ्यायला जायचं. आकडं केवढी खायला द्यायला का त्यांना. श्लोक बघ किती त्या आजोबा हातात चाललेत की ग. ते बघ हातात घेऊन खायला. बघ किती गर्दी आहे. हीच पालखी आहे नाही. हां हां आणि सगळी मागे लोक आहे. हां किती गर्दी आहे. कुठलं बघलंय मी. किती वारकरी असतील बघे. पुढंच घेऊ दे. श्लोक पालखी नाही फार गर्दी. हां हां बरोबर. मला पुढे जाऊन मागं चालत येऊया ना. सगळे तिकडं वारकरी आहेत सगळे. भयंकर गर्दी आहे. आता पुढे जाऊन पुन्हा आम्ही पालखी दर्शन घ्यायला मागं चालत आहे ना. हे पुढे जाऊ नका बाळा थांबा. काय एवढं गर्दी आहे. नाही दर्शन झालं. होय होय. पालखी कधीच मागे गेल्या पण एवढी लोक पुढे आहेत. टोटल किती लोक असतील गाई. आमाप आहेत. रस्त्यात लोक वारकरी संपत नाही. स्वयंपाक करायला लागले सगळे मस्त. आता रील केलीस तर करणार की करणार सगळे पिशवीची लोक आहेत. आता इथं माळ रान आहे आणि सगळ्या गावांची वेगवेगळे तंबू लागलेत. पिशवीचा पण एक ठिया आहे इथं आणि सोबत सगळं घेऊन आलेत. गाडीत सगळं सामान असतं आणि स्वयंपाक वगैरे सगळं करून इथं खातात. आणि उद्या परत पुन्हा दुसरी वेळ लागणार ना ग. म्हणजे रोजचं त्यांचं ठरलेलं अंतर तेवढं चालत जायचं. परत त्या ठिकाणी ठिया असं आषाढी एकादशी दिवशी पोहोचत असतील ना. आषाढी एकादशी दिवशी पोहोचतात पंढरपुरात. म्हणजे महिनाभराची पायीवारी असते. ते रोजचं तेवढं ठराविक चालून ज्या त्या ठिकाणी ठिया करून तिथे स्वयंपाक वगैरे करून असं टेंट करून राहतातच सगळे इथं. गाडीतून बोलायला लागलाय. पिशवीच्या आमच्या जेवढ्या आता गाड्या आल्यात त्या सगळ्या इथं ठियावर थांबल्यात लोकांना भेटायला. कुठल्या गावचं आहे तुम्ही. पट्टण कडोली. रोज किती तास चालतंय. किती तास चालायचं. 8 तास. हां मग आता स्वयंपाक करून इथं वस्ती करायची आणि सकाळी निघायचं. सकाळी 2ला. सगळे टेंट लागले तिकडं. आम्ही पिशवीचा टेंट इथं लागलाय. गाडी जरा माणसं येणार बाहेर घ्यायला पाहिजे. खुर्च्या घेतलास
कुठे निघाली तुम्ही? तुकारामांचे दर्शन. नमस्कार. सुप्रिया उद्या सकाळी यायला लागते म्हणजे वारीत. काल पंढरपूरमध्ये ठिया मांडला होता, पिशवीची लोकं गेलेली, तर त्याच्यानंतर मी पुढं काही शूट केलंच नाही, कारण आम्हाला पंढरपूरमध्ये पोचायलाच 10-10:30 वाजले. आणि त्याच्यानंतर मग मुखदर्शन घेतलं. मुखदर्शनाला पण आम्ही अर्धा ते पाऊण तास थांबलेलो होतो. त्यानंतर मुखदर्शन झालं आणि म्हणजे घरी यायला जवळजवळ आम्हाला 3 वाजले. त्यामुळे पुढचं काही मी शूट घेतलंच नाही आणि सगळीकडे छान दर्शन झालं. आणि काल पाऊस पण होता, पण आम्ही ज्या ठिकाणी उतरतोय तिथं मात्र पाऊस गाडीत बसल्यावर पाऊस यायचा. जिथं आम्ही फिरत होतो तेव्हा पाऊस नव्हता, त्यामुळे सगळीकडचं दर्शन छान झालं. तर पंढरीच्या वारीचा व्हिडिओ मी शेअर केला आहे, तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट थ्रू सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, नवीन कोण पाहत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.